श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. जोपर्यंत आपल्याला देह आहे तोपर्यंत कर्म करणं भागच आहे. कारण मी कर्म करणार नाही असा विचार करणं हे सुद्धा बुद्धीचं कर्मच आहे, नाही का? आणि म्हणून कुठल्याही मनुष्याकडून कर्माचा संपूर्ण त्याग घडणं शक्यच नाही. कारण या जगाचं कारणच कर्म आहे. भगवान श्रीकृष्ण सांगतायत, तरी कर्म म्हणजे स्वभावे, जेणे विश्वाकारू संभवे, ते सम्यक आधी जाणावे लागे इथं. अशा पद्धतीने भगवंताच्या म्हणण्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी ओवी लिहिलेली आहे. ते म्हणतात, कर्म करणं हाच मुळी स्वभाव आहे आणि या स्वभावामुळेच जगाला आकार प्राप्त झालेला आहे. हे गूढ ज्याने त्याने जाणावं. असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ज्याच्या योगाने हे विश्व आकाराला येतं, मुळात तेच कर्म आहे. कारण भगवंतानी संकल्प केला की मी एक आहे, तर मी अनेक रूपामध्ये व्यक्त व्हावं. असा जो भगवंताचा संकल्प आहे, मुळात हेच कर्म आहे. आणि या कर्मातूनच संपूर्ण जगाचा, नाही का, उदय झालेला आहे किंवा जग बनलेलं आहे, आकाराला आलेलं आहे. म्हणून कुणीही कर्मत्यागाची भाषा करू नये. मग जर कर्म घडणारच आहे आणि कर्म टाळताच येणार नसेल, तर मग आपलं आणि आपल्या समाजाचं कल्याण होईल अशी कर्मे का करू नयेत, असा प्रश्न ज्याने त्याने आपल्यालाच विचारावा. मग याचं उत्तरही भगवंतानी गीतेमध्येच दिलेलं आहे. ते म्हणतात, जर तुला बाबा अर्जुना कर्म करायचंच असेल तर विहित कर्म कर, नाही का, निष्काम कर्म कर, फळाची आशा सोडून कर्म कर आणि स्वधर्म याचं आचरण कर, स्वधर्माचं पालन कर. वर्ण आणि आश्रम याच्या अनुषंगाने तू कर्म कर, हे भगवंत गीतेमध्ये सांगतात. आत्ता सध्या मी नुसतं एवढंच सांगतोय, कारण ज्या ज्या वेळेला ह्या सगळ्या गोष्टी ज्ञानेश्वरीमध्ये येतील तेव्हा आपण याच्यावर सविस्तर चर्चा करणारच आहोत. वर्ण म्हणजे काय, आश्रम म्हणजे काय, स्वधर्म म्हणजे काय, याचं सगळं विवेचन आपण त्या त्या वेळेला करू. आत्ता जर मी ते करत बसलो तर उगीचच लांबण लागेल. नियतं कुरु कर्वत्वं असं भगवंताचं आग्रहाचं सांगणं आहे. नियतं कुरु कर्मत्वं. हे अर्जुना, तुला जे नियत कर्म नियतीने किंवा मी नेमून दिलेलं आहे तेच तू कर. आता थोडासा आणखीन एक विषय आपण बघूया. कर्म पाश असं आपण नेहमी म्हणतो. पाश म्हणजे गळ्याला आवळलेला फास, नाही का?
हा पाश किंवा हे बंधन कसं टाळावं? कर्म तर करायचं आहे, पण कर्मापासून निर्माण होणारा हा पाश आपल्याला जर घालवायचा असेल किंवा या कर्मबंधनातून जर आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर नेमकं काय करावं? कर्म करा हे सांगणं सोपं आहे, परंतु अडचण ही आहे की आपण कर्म केलं रे केलं की त्याचं जे काही फळ आहे ते आपल्या वाट्याला येतं. मग ते चांगलं असेल, वाईट असेल, सुख देणारं असेल, दुःख देणारं असेल, आनंद देणारं असेल, त्रास देणारं असेल, जे काही फळ आहे ते आपल्याला भोगावं लागतं. आणि या फळाच्या भोगातून कुणाचीही सुटका होत नाही. मग या बंधनातून मुक्त कसं व्हायचं? कारण कर्म केलं की त्याचं फळ मिळणार. फळ भोगण्यासाठी आपल्याला पुन्हा जन्म घ्यावा लागणार. पुन्हा जन्म घेतला म्हणून पुन्हा कर्म करावं लागणार आणि पुन्हा कर्म केलं म्हणून पुन्हा त्याचं फळ मिळणार. हे चक्र चालूच राहणार आहे आणि यालाच संसार म्हणतात, जन्ममृत्यूचा फेरा म्हणतात. मग याच्यातून कसं सुटायचं? याच्यावर फार सुंदर उत्तर भगवंतांनी दिलेलं आहे आणि ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानदेव त्याचं विश्लेषण फार उत्तम करतात. ते म्हणतात, कर्म जर बंधनाला कारणीभूत होते म्हणून जर एखाद्याने कर्मच टाकीन म्हटलं तर ते योग्य ठरणार नाही, नाही का? कर्म जीवावर जो काही मोठा उपकार करते त्याला आपल्याला मुकावं लागेल. कारण कर्म हे टाकू म्हटलं तर टाकता येत नाही आणि आपण आपलं कर्म केलं नाही तर कर्म न केल्याचे अनिष्ट परिणामसुद्धा आपल्याला भोगावे लागतात. एखाद्याने जर मुद्दाम ठरवलं मी श्वासच घेणार नाही आणि त्याने नाक दाबून बसला तर मरेल ना. एखाद्याने ठरवलं मी अन्न पाणी खाणार नाही, घेणार नाही, मरेल ना. म्हणजे ही जी काही कर्म आहेत ती आपल्याला करावीच लागणार आहेत, ती टाळता येणार नाहीत. मग कर्म जर टाळलं तर त्याचे अनिष्ट परिणाम भोगावे लागतात. त्यापेक्षा कर्म करून त्याचे चांगले परिणाम भोगणं हे केव्हाही चांगलं नाही का? आणि म्हणून कर्म करणं हे जर आपल्याला चुकत नसेल तर मग आपण अशा प्रकारे कर्म करावं की ज्यामुळे आपल्याला त्याचं फळच मिळणार नाही, नाही का? आणि इथे ज्ञानेश्वर महाराज एक छान दृष्टांत देत आहेत. ते म्हणतात की एका मूर्ख माणसाला कुणीतरी उत्तम भारी किमतीचे हापूसचे आंबे दिले. त्याला वाटलं की हे भारी किमतीचे आहेत, याच्यामध्ये टाकण्यासारखं काही नसावं आणि म्हणून त्याने कोळी आणि साली सकट तो आंबा अख्खाच्या अख्खा तोंडात घातला. आता अख्खाच्या अख्खा तोंडात आंबा घातल्यामुळे तो त्याच्या घशामध्ये अडकला आणि घशामध्ये अडकल्यामुळे एकतर त्याला आंब्याचा रसाचा आस्वाद घेण्यापासून तो मुकला आणि हे नको ते चुकीचं कर्म केल्यामुळे त्याचे प्राण जातात की काय अशी गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण झाली. आणि म्हणून इथे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की कर्म ज्या पद्धतीने केलं पाहिजे त्याच पद्धतीने केलं पाहिजे. आपण आपलं डोकं चालवून भलतंच काहीतरी करायला जाऊ नये, कारण त्या अनिष्ट कर्माचं किंवा चुकीच्या कर्माची आपल्याला अनिष्ट फळं भोगावी लागतात, चुकीची फळं प्राप्त होतात, आपला जीव जाऊ शकतो, आपल्या प्राणावर बेतू शकतं.
म्हणून आंबा हा साल आणि कोई सकट अख्खा खायचा नाही. तसंच आंब्याचा मी त्यागच करतो, कारण आंबा खाल्ल्यामुळे माझा जीव जात होता, असंही म्हणून आंब्याचा त्याग केला तर आपल्याला आंब्याच्या रसापासून, त्याचा आस्वाद घेण्यापासून मुकावं लागेल. आणि म्हणून इथे कर्तृत्व मद आणि फळाचा आस्वाद, नाही का, या दोन्ही गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागेल. आता कर्म केल्यावर कर्मापासून बाधक काय होतं, तर कर्मापासून मिळणारं फळ आपल्याला बाधक होतं. हे जर असेल आणि ते आपल्याला नको असेल तर याच्यामध्ये एक युक्ती त्यांनी सांगितलेली आहे की आपण कर्म करावं आणि ते भगवंताला अर्पण करावं, नाही का. आणि ते अर्पण केल्यानंतर इदम न मम असं म्हणावं की हे माझं नाही, भगवंता हे तुझं आहे, तुलाच मी अर्पण केलेलं आहे, असं म्हणून आपण केलेलं कर्म भगवंताला अर्पण करावं. म्हणजे मग आपल्याला त्या कर्मापासून चांगलंही फळ मिळत नाही, वाईटही फळ मिळत नाही आणि आपण कर्मफलातून मुक्त होतो, त्या कर्मपाशातून मुक्त होतो, कर्मबंधनातून मुक्त होतो आणि कर्म करून सुद्धा आपण कर्म केलं नाही असा त्याचा अर्थ होतो. आणि अशा प्रकारे कर्म करूनच कर्मापासून आपल्याला निवृत्त होता येतं आणि त्याच्यासाठी हाच मार्ग योग्य आहे असं भगवंतही सांगतात, ज्ञानेश्वर महाराजही सांगतात. ते म्हणतात कर्म करा आणि भगवंताला अर्पण करा, म्हणजे त्या कर्मातून तुमची सुटका होईल. आणि कर्मातून सुटका झाल्यामुळे कर्माच्या फळातून सुटका होईल आणि कर्मफळातून सुटका झाल्यामुळे पुन्हा ते फळ भोगण्यासाठी जो जन्म तुम्हाला घ्यावा लागला असता तो घ्यावा लागत नाही. आणि म्हणून तुम्ही या जन्ममृत्यूच्या चक्रातून स्वतःची सुटका करून घेता. अशा प्रकारे तुम्हाला जन्ममृत्यूच्या या चक्रातून मुक्ती मिळते आणि भगवंताच्या परमधामाला, वैकुंठधामाला तुम्हाला जाता येतं, भगवंताशी एकरूप होता येतं आणि भगवंताबरोबर राहता येतं. अशा प्रकारे ज्ञानेश्वरीमध्ये आणि गीतेमध्ये कर्मापासून कशी सुटका करून घ्यायची हा उपाय सांगितलेला आहे. मुळामध्येच आत्मा हा अकर्ता आहे. गीतेमध्ये जी आत्म्याबद्दलची कल्पना सांगितलेली आहे ती अशी आहे की आत्मा हा स्थूल आणि सूक्ष्म कारण संघातापासून वेगळा आहे. संघात म्हणजे समुदाय, कारणांचा समुदाय. आत्मा शरीर नव्हे, आत्मा गुण नव्हे, आत्मा त्रिगुणांच्या पलीकडे असतो आणि शरीर मात्र सत्व रज तम या 3 गुणांपासून बनलेलं असतं. आणि म्हणून आत्मा आणि शरीर याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे, इतकं अंतर आहे. आणि म्हणून आपल्याकडून जी कर्म होतात ती शरीरामुळे होतात, गुणांमुळे होतात, मायेमुळे होतात आणि पंचमहाभूतांमुळे होतात. याच्यामध्ये आत्म्याचा काहीही संबंध नाही. आणि म्हणून आत्मा हा केवळ तटस्थपणे, त्रयस्थपणे, साक्षीभावाने आपल्या शरीराकडून होणारी कर्मे पाहत पाहत आपल्याच शरीरामध्ये वास करून एका कोपऱ्यात बसलेला असतो. तो असतो म्हणून शरीराकडून कर्मे होतात, हे लक्षात घ्या. तो जर नसेल तर शरीर मृत होतं, शरीराचं शव होतं, माणूस मरतो. माणसाच्या जिवंतपणासाठी आत्म्याची उपस्थिती त्या शरीरामध्ये, त्या देहामध्ये आवश्यक आहे.
त्याची उपस्थिती हेच मुळी देहाकडून कर्म घडायला कारण आहे, परंतु आत्मा स्वतः मात्र काहीच कर्म करत नाही, हे इथे आपण लक्षात घ्यावं. भगवंत स्वतः 13व्या अध्यायामध्ये गीतेमध्ये सांगतात, आत्मा हा निर्गुण आहे, निराकार आहे, निरुपाधिक आहे, अनंत आहे, अद्वय आहे आणि ज्ञानपूर्ण आहे आणि म्हणून त्याच्याकडून स्वभावता कोणतेच कर्म संभवत नाही. जसं आकाश आहे, आकाश हे सगळीकडेच असल्यामुळे आकाशाला कुठेही यावं लागत नाही, आकाशाला कुठेही जावं लागत नाही. जे आतही आहे आणि जे बाहेरही आहे त्याला पुन्हा आत जाण्याचा किंवा बाहेर येण्याचा प्रश्नच नाही. ज्याप्रमाणे आकाश हे सर्वव्यापी तत्व आहे, त्याप्रमाणे परमात्म तत्व हे आकाशापेक्षाही मोठं आहे, विशाल आहे आणि म्हणून ते सर्वव्यापी आहे, जगद्व्यापी आहे, त्रैलोक्यव्यापी आहे आणि ब्रह्मांडव्यापी आहे. म्हणून जिकडं पाहावं तिकडं परमात्म तत्व असल्यामुळे त्या तत्वाला कुठेही जाणे नाही, कुठेही येणे नाही आणि म्हणून त्याच्याकडून कुठलंही कर्म संभवत नाही. गगनाला सुद्धा आपल्या कवेत घेणारा असा हा परमात्मा, तो गगनापेक्षाही विशाल असल्यामुळे त्या विशाल असणाऱ्या परमात्म्याकडून कुठलंच कर्म केलं जात नाही. तो फक्त साक्षी भावाने या जगाकडून घडणारी सर्व कर्मे पाहत असतो आणि जगाचं नियंत्रण करत असतो. गोपाल कृष्ण भगवान की जय.